Today we are going to understand four parts of speech. First part of speech is adjective. It tells us about noun. It is a describing word used for noun. Example: big, happy, red, cold, fast, tall. म्हणजे ॲडजेक्टिव्ह आपल्याला नाऊनबद्दल अधिक माहिती देतं की नाऊन कसं आहे. एक्झाम्पल: जिराफ इज टॉल. यात जिराफ हे नाऊन झाले आणि टॉल हे ॲडजेक्टिव्ह झाले. सेकंड पार्ट ऑफ स्पीच इज प्रिपोजिशन. प्रिपोजिशन इज द वर्ड दॅट इज यूज्ड बिफोर noun or pronoun to show place, time, direction, etc. For example, on, under, in, at, into, across. प्रिपोजिशन आपल्याला नाउन किंवा प्रोनाउन हे कुठं आहे हे सांगतं, जसे की वर, खाली, आत, बाहेर. थर्ड पार्ट ऑफ स्पीच इज कंजक्शन. Conjunction is a word that is used for joining other word, phrases or sentence such as and, but, or, because. कंजक्शन म्हणजे दोन किंवा अधिक वाक्य जोडणारे शब्द, जसे की पण, आणि, परंतु किंवा कारण. Fourth part of speech is interjection. Interjection is a word that expresses a sudden feeling or emotion. Example: oops, ouch, hurray. म्हणजेच इंटरजेक्शन मनातल्या अचानक निर्माण झालेल्या भावना व्यक्त करतो, जसे की अरे, शाब्बास, आऊच.